कसले भारी दिसत आहेत पहा हे तिळगुळाचे लाडू। तर आज आपण कोणालाही सहज जमतील असे स्टेप बाय स्टेप तिळगुळाचे लाडू अगदी योग्य प्रमाणात कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर चला सुरू करूया। तर नमस्कार, मी प्रियाज किचन फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर इथे पाहू शकता मी 1 वाटी तीळ घेतलेत, पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेत आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। एकाच वाटीने सर्व मोजलेलं आहे, त्यामुळे काही अडचण येणार नाही तुम्हाला। आणि आता इथे कढई गरम केली आहे मी आणि मग यामध्ये हे गावरान तीळ घातलेले आहेत। शक्यतो काय करत जा, म्हणजे तिळाच्या रेसिपी करण्यासाठी शक्यतो गावरान तिळाचा वापर करत जा, खूप छान टेस्ट येते। आता हे तीळ पाहू शकता तुम्ही भाजलेले आहेत। आता हे मी काढून घेतलेत आणि त्याच कढईमध्ये मी आता शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणेही आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत। आता हे शेंगदाणेही भाजलेले आहेत पाहू शकता। आता हे थंड करून घेतले मी दोन्हीही आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घेतले, ते मी आधी बारीक करते कारण शेंगदाणे आपल्याला खूप मोठे ठेवायचे नाही आहेत। आणि आता शेंगदाणे थोडेसे जाडसर वाटल्यानंतर मी याच्यामध्ये तीळ घालते आणि मग तीळ आपल्याला खूप बारीक नाही करायचे, यातच मी ती गूळ घालून घेणार आहे। त्याने काय होईल, आपले तीळ खूप बारीक होणार नाहीत, आपल्याला तीळ काही अख्खेही हवे आहेत त्यामुळे। आणि या तिळा आणि दोन्ही काय होईल, हे आपण तिन्ही एकत्र केल्यामुळे गूळ पण आपला व्यवस्थित यामध्ये बारीक होईल आणि मिक्स पण होऊन जाईल। आता मी हे मिक्सरला वाटून घेतलं आहे, पाहू शकता तुम्ही व्यवस्थित मिक्स झालं आहे गूळ आपला। आता मी एका बाउलमध्ये हे सर्व मिश्रण काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी सर्व बारीक करून घेते। आणि यात तिळाचे दाणे पण दिसत आहेत, पाहू शकता तुम्ही तीळ आपले खूप बारीक झालेले नाही आहेत, शेंगदाणे बारीक झालेले आहेत, कारण लाडू केल्यानंतर तीळ दिसतात अख्खेवरती त्यामुळे। आणि आता अशाच पद्धतीने मी सर्व मिश्रण बारीक करून घेतले, इथे पाहू शकता तुम्ही छान बारीक झालेले आहे व्यवस्थित, खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही। आणि गुळामुळे बाइंडिंगही छान आलेले आहे पहा या मिश्रणाला। आणि आता इथे मी एका तडका पॅनमध्ये एक पोह्याचा चम्मच घेतलेला आहे गावरान तूप। थोडंसं थंडीमुळे थिजलंय त्यामुळे मी गरम करून घेते, थोडंसं कोमट करायचं आहे, खूप गरम नाही करत ते। आता हे वितळून घेतलं आहे मी, फक्त गरम नाही केलेलं। आणि आता हे मी या मिश्रणामध्ये टाकून घेते आहे, याने टेस्ट पण खूप छान येते आणि आपल्याला लाडू वळायला पण खूप सोपं जाईल। आता हे सर्व तूप मी यात घालून घेऊन व्यवस्थित मिक्स करून घेणार हे मिश्रण। आणि अगदी सोपं मेजरमेंट आहे, त्यामुळे कुणालाही हे इझिली जमतील हे लाडू आणि बिलकुल फसत नाही, खुसखुशीत छान होतात। करून बघा नक्की एकदा। उद्या एकादश आहे त्यामुळे आपल्याला उद्या पुरणपोळीचं देवाला नैवेद्य ठेवता येणार नाही, त्यामुळे मी आज भोगीच्या दिवशी हे देवाला नैवेद्यासाठी उद्यासाठी हे लाडू बनवून ठेवते छोटे, म्हणजे उद्या देवाला नैवेद्यासाठी होतील। तुम्ही पाहू शकता इझिली हे लाडू वळतायत, बिलकुल त्रास होत नाही आहे आणि हाताला बिलकुल चिकट लागत नाही आहे। पाहू शकता आपलं गुळाचं प्रमाण एकदम व्यवस्थित झालेलं आहे, खूप कमीही नाही आणि खूप जास्तही नाही झालेलं। आणि खायलाही तेवढे छान होतात हे लाडू। आणि तुम्हा सर्वांना आज भोगीच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला हे मी अजून लाडू वळून दाखवते पहा, एकदम इझिली वळल्या जात आहेत आणि हाताला पाहू शकता तुम्ही बिलकुल चिकटत नाही आहे हे मिश्रण। आणि करायला एकदम म्हणजे 15 ते 20 मिनिटामध्ये तुमचे जर तीळ वगैरे भाजलेलं असेल ना, 15-20 मिनिटामध्ये हे लाडू बनवून तयार होतात। आणि एवढ्या मिश्रणामध्ये हे लाडू 26 झालेले आहेत माझे, तर बरेच लाडू होत आहेत हे। तुम्हाला जर हळदी कुंकवाला येणाऱ्या बायकांसाठी करायचे असतील तिळगुळ, तर त्यासाठी पण हा खूप छान पर्याय आहे। छोटे छोटे लाडू म्हणजे एका घासात संपून जातात लगेच, हातामध्ये ठेवायची गरज पडत नाही, चिकट होत नाहीत हात, त्यामुळे असे छोटे छोटे लाडू नक्की करून पहा तुम्ही। आणि केल्यानंतर मला नक्की कमेंट करा तुमचे लाडू कसे झाले ते। तर मी अशाच पद्धतीने हे सर्व लाडू वळून घेते पहा आणि मग तुम्हाला दाखवते। आणि तुम्ही पाहू शकता आपण तीळ खूप बारीक केले नव्हते, त्यामुळे आपले तीळ पण दिसत आहेत या लाडूमध्ये, फक्त शेंगदाणे दिसत नाही आहेत, कारण आपल्याला शेंगदाणे
बारीकच करायचे होते. फक्त तीळ दिसण्यासाठी आपण थोडेसे तीळ जाडसर वाटलेले आहेत आणि ते दिसतात पण आहे लाडूमध्ये आपल्या. आणि तुपामुळे पाहू शकता आपल्या लाडूला एक चकाकी आली आहे छान. तयार आहेत पहा आपले लाडू. भरपूर लाडू झाले तेवढ्या मिश्रणामध्ये. छान दिसत आहेत पहा, एकदम एकसारखे झाले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा आणि कमेंटमध्ये नक्की सांगत जा की तुम्ही रेसिपी करून पाहिल्या तर कशा झाल्या ते. आणि पाहू शकता छान झालेत खुसखुशीत, इझिली तुटत आहेत. तर थँक्यू. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये.